गोव्याचे माजी मच्छीमार मंत्री तथा शिवोली मतदारसंघाचे आमदार विनोद पालेकर यांच्या विरोधात म्हापसा पोलिसांनी लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे। माजी मंत्र्यानं नोकरी देण्याचं आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार मूळ उत्तर प्रदेशच्या 23 वर्षीय तरुणीनं पोलिसात दिली होती। याची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे। नेमका काय प्रकार आहे पाहूयात सविस्तर वृत्तांत। विनोद पालेकर हे 2017 साली गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते। त्यानंतर 2017 ते 2022 या कालावधीत ते गोव्याचे मत्स्योद्योग आणि जलस्रोत खात्याचे मंत्री होते। याच काळात ऑगस्ट 2019 मध्ये उत्तर प्रदेशची 23 वर्षांची तरुणी त्यांच्या संपर्कात आली। ही तरुणी तेव्हा बारदेश तालुक्यातच राहायला होती। तेव्हा मंत्र्यानं तिला गोव्यातच करिअर बनवून देतो असं आश्वासन दिलं होतं, असं या तरुणीनं तक्रारीत नमूद केलंय। त्यानंतर पालेकर यांनी तरुणीशी जवळीक वाढवली, तिला भावनिक आधार दिला आणि नंतर तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले असा आरोप देखील या तरुणीनं केला आहे। दरम्यान 2022 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पालेकर यांचा पराभव झाला, तरीही तरुणीला त्यांनी नोकरी देण्याचं आमिष दाखवलं। हा प्रकार जानेवारी 2026 पर्यंत चालू होता। नोकरी तर नाहीच, शिवाय सतत लैंगिक छळाला कंटाळलेल्या तरुणीनं अखेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली। माजी मंत्र्यानं माझा मानसिक, भावनिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तिनं तक्रारीत केला आहे। आता या तक्रारीत किती तथ्य आहे याचा तपास पोलीस करत आहेत। पोलिसांनी तक्रारीच्या आधारे माजी मंत्र्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 69, 75 उपकलम 2 आणि 318 उपकलम 4 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास चालू आहे। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।